बोट्यो मागच्या एका ब्लॉग मध्ये आपण पुण्यातल्या पोरींच्या कपड्याची जत्रा तर पाहिली. आज मला घ्यायचे होते कपडे. कुण्या घेऊन आला मला डायरेक्ट पोराईच्या कपड्याच्या बाजारामध्ये. ते कसं, आज संध्याकाळी 7:30 वाजता मी कुण्याला घेऊन आलो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दर्शन करायला. हा गडी तर डायरेक्ट दर्शनाच्या लाईन मध्ये लागू राहिला. थांब रे मित्रा, पहिले प्रसाद घेऊ दे मला. मग मस्त पैकी 11 दुर्व्यांचा हार, नारळ आणि प्रसाद घेऊन आम्ही लागलो लाईन मध्ये. आज नशीब एवढा खास होतं की 10 मिनिटात झालं आमचं दर्शन. आणि आपला हार आणि नारळ बी शिनले चढवला. मंदिराच्या बाहेर निघायच्या पहिले या काकांना लावला आम्हाला गणेश टिक्का. आता आपलं दर्शन तर झालं. चाल रे भाऊ कुण्या, आता आपल्याला कपडे घ्यायला जाणार. काऊन की आपल्या फादरना आपल्या अकाउंट मध्ये 10,000 रुपये टाकेलाय. हा गडी घेऊन आला मला तुळशी बागेमध्ये. अटी पाहतो तर जिकडे तिकडे पोरींचे कपडे लटके दिसून राहिले आणि मेकअपचं सामान बी अटी. का रे गड्या, तू काय मला पोरगी बिरगी समजून राहिला की काय? हे ऐकून तर हा गडी मला बोलला चाल तुला एफएस ला घेऊन चालतो. मग एका मिनिटात काढली आपली गाडी आणि आलो आम्ही एफएस ले. एफएस म्हणजे काय? फॅशन स्ट्रीट. अटी तर पोट्ट्यांच्या कपड्याचा खजानाच आहे. जसं एफसी ला जाऊन पोरी माहोल करतात तसं एफएस ला येऊन पोरा माहोल करतात. लय दिवसापासून जो पॅन्ट मला पाहिजे होता तो मला अटी भेटला आणि कुण्यानं भाव बी बराबर केला. मग काय घेऊन टाकला आणि आलो आम्ही ओव्हरसाइज टी शर्ट घ्यायले. आणि या दाचं रिॲक्शन रे बा, अरे चोर नाही हो मी. चला आता लवकर हे 2 टी शर्ट पॅक करा. आता या दादाला टाटा बाय बाय करून आम्ही निघतो घरी. एक गोष्ट सांगायचं विसरलो, हाच तो आपला शबनमचा आशिक कुण्या. वाजो मग.